मसाला बनवण्यासाठी इथे मी हे 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत। हे काजू आपण तेलावर थोडेसे फ्राय करून घेऊया। इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि हे काजू मी जे घेतलेले आहेत हे काजू या कढईमध्ये मी घालून घेणार आहे। हे काजू घातल्यानंतर तेलावर आपण 1-2 मिनिटं थोडासा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। आता हे काजू हलकेसे ब्राऊन झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत। मी काजू काढून घेतलेले आहेत आणि हे जे तेल राहिलेलं आहे या तेलामध्ये इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत अशा प्रकारे लांब चिरून, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक अर्धा इंचचा एक तुकडा घेतलेला आहे आणि लसणाच्या एक 3 ते 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सर्व या तेलामध्ये मी टाकून फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला जर इथे तेलाच्या ऐवजी बटरचा वापर जर करायचा असेल तर तुम्ही करू शकता। आता हे आपण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत एक 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहोत। आणि इथे आपल्याला एकदम हॉटेल स्टाईल काजू मसाला बनवायचा आहे, त्यामुळे कांदा अद्रक लसूण अशा प्रकारे भाजून घेणे अत्यंत गरजेचे आहे। आणि ह्या भाजीमध्ये अद्रक आणि लसणाचा वापर थोडासा कमी करायचा आहे, कारण या भाजीला जास्त असा अद्रक लसूणचा उग्र वास छान वाटत नाही। आता इथे 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे। आता याच्यामध्ये मी 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे, ते घालून घेणार आहे। टोमॅटोमुळे भाजीला मस्त असं टेक्स्चर येतं, त्यामुळे टोमॅटो जास्त थोडा वापरायचा आहे। आता इथे टोमॅटो घालून 1-2 मिनिट हे छान असं परतून घ्यायचं आहे। हे सर्व परतून घेतल्यानंतर आपण हे 1 ते 2 मिनिटं मीडियम गॅसवर झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया। आता 1-2 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व जे जिन्नस आहेत ते एकदा व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहेत। आणि आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे सर्व जे जिन्नस आहेत हे आपण थंड करून घेऊया। सर्व जिन्नस छान असे थंड झालेले आहेत। आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। छान अशी बारीक अशी स्मूथ याची पेस्ट तयार करून घेऊया। आता हे जिन्नस सर्व एका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। हे सर्व वाटण्यापूर्वी याच्यामध्ये अगदी थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे। नंतर याच्यामध्ये हे मी काजू घालणार आहे। हे काजू मी 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। हे काजू आपण या वाटणामध्ये घालून घेऊया आणि छान अशी याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया। आता ज्या कढईमध्ये आपण कांदा टोमॅटो अद्रक लसूण भाजून घेतलं त्या कढईमध्ये अगदी थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं आहे। आता त्याच्यामध्येच आपण 1-2 चमचे अजून तेल टाकायचं आहे। तेल हलकंसं गरम झालेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपण 1 चमचा मिरची पावडर घालून घेणार आहोत। मिरची पावडर घालून घेतल्यानंतर तेलामध्ये ही सर्व व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। असं केल्यामुळे आपल्या भाजीला जो टेक्स्चर असतं ते छान येतं आणि कलरही मस्त येतो भाजीला। आता याच्यामध्ये तयार करून घेतलेली जी कांदा अद्रक लसूण टोमॅटोची जी प्युरी होती ही प्युरी घालून घ्यायची आहे। प्युरी घालून घेतल्यानंतर सर्व अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। तर तुम्ही अशा प्रकारच्या ग्रेव्हीच्या भाज्या बनवताना तेलामध्येच अगोदर लाल मिरची पावडर टाकायची, त्यामुळे भाजीला छान असा कलर येतो, टेक्स्चरही छान आपल्या भाजीला येतं। आता आपण या ग्रेव्हीमध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो घालणार आहे। अर्धा चमचा इथे मी पनीर मसाला घेतलेला आहे। तुम्ही या मसाल्याच्या ऐवजी किचन किंग मसाला वापरला तरी चालेल। आणि इथे मी 1 चमचा धने आणि जिरेची पावडर घेतलेली आहे ती घालून घेणार आहे। तुम्ही इथे धने आणि जिरेची वेगवेगळी पावडर घातली तरीही चालेल। एक छोटा अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे। आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया। तर आता आपण हे मसाले 1-2 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत। आपल्याला ढाबा हॉटेल स्टाईल काजू मसाला बनवायचा आहे, त्यामुळे मसाले हे सर्व व्यवस्थित असे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे या मसाल्यांचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि भाजीला आपल्या छान अशी टेस्ट येते। तर तुम्ही इथे पाहू शकता 1-2 ते 4 मिनिटं मी मसाले छान असे मीडियम गॅसवर हे भाजून घेतलेले आहेत आणि आपले मसाले आता छान असे तेलही सोडू लागलेले आहेत। आता इथे आपण भाजीची क्वांटिटी ॲडजस्ट करण्यासाठी थोडा पाण्याचा वापर करणार आहोत। तर इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटलेला होता तेच भांडं इथे मी खंगवून घालणार आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर अशा प्रकारे आपली ग्रेव्ही छान अशी थिक झालेली आहे।
कारण बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ज्या भाज्या असतात त्या अशा प्रकारे थोड्याशा थिकच असतात, त्यामुळे जास्तही पाणी घालायचं नाही. तर ह्या ग्रेव्हीमध्ये आपण हे जे फ्राय करून घेतलेले जे काजू होते हे काजू घालून घेणार आहोत. संपूर्ण भाजीच्या हिशोबाने मीठ घालून घ्यायचं आहे. काजू करीच्या भाजीला मस्त असं हॉटेल स्टाईल टेक्स्चर येण्यासाठी याच्यामध्ये मी कसुरी मेथी घालणार आहे, कारण बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अशा प्रकारच्या भाज्या ग्रेव्हीच्या बनवताना त्याच्यामध्ये कसुरी मेथी ही आवर्जून घातली जाते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीच्या भाज्या असू दे त्याच्यामध्ये कसुरी मेथी नक्की घाला, भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. आता ह्या भाजीवरती झाकण ठेवून 1-2 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. आता 1-2 मिनटं ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि झाकण काढून घेणार आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय अगदी हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही मस्त असं छान असं आपल्या ह्या भाजीला टेक्स्चर आलेलं आहे. भन्नाट अशी आपली भाजी दिसतही आहे आणि चवीलाही लागणार आहे. आता आपल्याला भाजी टेस्टला छान लागण्याबरोबर भाजी छान दिसणंही गरजेचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी थोडे काजूचे असे तुकडे घालून घेणार आहे. त्यामुळे आपली भाजी मस्त अशी देखणी दिसणार आहे. बाहेरच्या हॉटेल धाब्यापेक्षाही मस्त अशी घरच्या घरी साहित्यामध्ये आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये मस्त असा आपला हा काजू मसाला इथे बनलेला आहे. ही भाजी तुम्ही गरम गरम तंदुरी रोटी बरोबर किंवा नान बरोबर खा, भन्नाट अशी ही भाजी लागते, किंवा चपाती बरोबर खा, राईस बरोबर खा. असा हा काजू मसाला तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून पहा. बाहेरचा काजू मसाला तुम्ही विसरून जाईल, इतकी जबरदस्त टेस्टी अशी आपली भाजी आजची बनलेली आहे. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अगदी बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि लगेच बनवू वाटेल असा हा आपला इथे काजू मसाला बनून तयार झालेला आहे. आता इथे मी एका बाउलमध्ये ही भाजी सर्व करून घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण थोडेसे असे कच्चे काजू घालून घेऊ, म्हणजे आपली भाजी दिसायला छान दिसेल. कारण भाजीची टेस्ट तर छान आहेच, पण भाजी दिसायलाही आपली छान अशी सुंदर दिसली पाहिजे ना. तर आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.